मला वाद घालायचा नाहीये. बायको ही बायकोच्या जागी असते आणि काम हे कामाच्या जागी असते. या दोन्ही गोष्टी मिसळू नकोस, राज रागात म्हणाला. ठीक आहे, प्रिया स्वतःला सावरत एवढंच म्हणाली आणि बाथरूमकडे निघाली. ती आत आली आणि दार बंद केलं. बाथरूमच्या आधी एक छोटी खोली होती जिथे कपडे बदलता येतात. प्रियाने तिथे तिची साडी काढली आणि फक्त ब्लाऊज आणि पेटीकोट घालून आत गेली आणि शॉवर चालू केला आणि त्याखाली उभी राहून रडू लागली. बाहेर बसून राज काही वेळ तिथेच बसून राहिला, जणू काही त्याला काहीही झाले नाही. पण नंतर तो पटकन बाथरूमकडे गेला आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने असे मूर्खपणाचे काम का केले हे मला माहीत नाही. अर्थातच दार आतून बंद असेल, पण तो मूर्ख नव्हता, पण महान होता. त्याने पटकन दाराच्या जवळून चाव्यांचा एक गुच्छ आणला, ज्यामध्ये बाथरूमच्या कुलुपाची चावी देखील होती. त्याने पटकन दार उघडले, जे प्रियाला माहीत नव्हते, कारण शॉवर चालू होता आणि त्याच्या आवाजामुळे तिला ते ऐकू येत नव्हते. राजने दार बंद केले. त्याने पाहिले की प्रियाची साडी तिथे जमिनीवर पडली होती. तो थोडा वेळ साडीकडे पाहिल्यानंतर त्याने त्याच्या शर्टची बटणे उघडली आणि शर्ट काढला आणि साडीजवळ फेकला आणि चाव्या तिथेच ठेवल्या आणि जोरात स्लाईड दरवाजा उघडला. या आवाजाने प्रिया घाबरली आणि तिने दोन्ही हातांनी तिची छाती लपवली आणि मागे पाहिले, जिथे राज दाराच्या जवळ शर्टलेस उभा होता. राजला समोर पाहून प्रिया काही वेळ घाबरली, कारण ती दार बंद करून आली होती. मग राज कसे आले हे तिच्या मनात चालू होते. राजेचे मादक डोळे एकाच वेळी रोमांच आणि भीती दोन्ही निर्माण करत होते. काही न बोलता तिच्यावर नजर ठेवून राज हळूहळू पुढे सरकला. पण जेव्हा तो प्रियाजवळ पोहोचला तेव्हा प्रिया बाजूला झाली. म्हणजे आता फक्त राज शॉवरखाली होता आणि पाण्याने त्याचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे ओले झाले होते. राज प्रियाकडे पाहत होता आणि प्रिया राजच्या अंगावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाकडे पाहत होती. तू माझ्याकडे पाहत आहेस की पाण्याच्या थेंबाकडे? दोन्हीही प्रिया राजच्या छातीकडे आणि त्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाकडे पाहत बोलली. पण नंतर तिने जे बोलले ते थांबवण्यासाठी तोंडावर हात ठेवला. प्रियाचं बोलणं ऐकताच राजच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटले. त्याला असे हसताना पाहून प्रियाचे शरीर आणि मन रोमांचित झाले. पण तिला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं, जे अजिबात वाईट नव्हतं. पण तरीही ती तिथून निघू लागली. मग राजने एका हाताने तिची कंबर धरली आणि तिला त्याच्यासमोर उभी केली. आता दोघेही ओले होत होते. तू कुठे चालली आहेस? राजने विचारले. बाहेर, प्रिया निरागसपणे म्हणाली. का? मी इथे आहे तर तुला बाहेर का जायचे आहे? प्रियाच्या मनगटावरून तिच्या हातावर बोटे हलवत राज म्हणाला. राजने पटकन तिच्या बोटांना त्याच्या तळव हातावर धरले आणि म्हणाला, मला माहीत नाही, पण मला खूप विचित्र भावना येत आहेत आणि मला अस्वस्थ वाटत आहे. या अस्वस्थतेचे कारण मीच आहे का? राजने आपला हात मोकळा करत प्रियाच्या ओठांवर बोट फिरवले आणि नंतर तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर हात फिरवला. असं करू नका, मला जाऊ द्या, प्रिया मागे सरकत म्हणाली आणि शेवटी तिच्या मागे असलेल्या काचेच्या भिंतीला चिकटून राहिली. तिला कमरेने ओढत राजने तिला स्वतःजवळ आणले आणि तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला, का नको करू? तुझी तक्रार होती ना की आपली सुवागरात आणखी झाली नाही. मी तुला वेळ देत नाही, मी तुझ्याजवळ राहत नाही. मग आता जेव्हा मी तुझ्याजवळ येत आहे तेव्हा तू का जात आहेस? मला माहीत नाही, प्रिया डोळे खाली करत म्हणाली. मी तुला स्पर्श केलेलं आवडत नाही का? राजने विचारले. खूप छान वाटतंय, प्रियाने तोंड खाली ठेवून उत्तर दिले. हे ऐकून राज स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही आणि म्हणाला, मग काय अडचण आहे? तुमच्या स्पर्शाने मला अस्वस्थ वाटत आहे. प्रियानेही त्याच पद्धतीने उत्तर दिले. ही अस्वस्थता कशी संपवायची हे तुला माहीत आहे का? राजने प्रेमळ चेहऱ्याने विचारले. प्रियाने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि मग नाईमध्ये मान हलवली आणि आता तिचे शरीरही थरथर कापत होते. तिला थरथर कापताना पाहून राजने शॉवर बंद केला आणि तिची हनोटी चावली आणि म्हणाला, मी तुला पूर्णपणे स्पर्श केल्यावर तुझी सर्व अस्वस्थता निघून जाईल. आज मी तुझ्या सर्व तक्रारी दूर करेन. मी तुला कधीही न दिलेल्या सर्व भावना देईन. आज आपली सुवागरात पूर्ण होईल. राजच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून प्रेम, समर्पण आणि एकतेबद्दल विचार करत ती राजला वेलीसारखी चिटकली. त्यानंतर फक्त शांतता होती, कारण प्रियाचे ओठ राजच्या ओठांमध्ये अडकले होते. दोघांचेही कपडे ओले झाले होते, म्हणून राजने प्रियाचे कपडे तिच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण प्रियाने त्याला तसे करू दिले नाही. जेव्हा ती टॉवेल घेऊन बाहेर जाऊ लागली तेव्हा राजने बाथरूमच्या बाहेरच्या खोलीत तिला मागून आपल्या हातात घेतले आणि प्रियाच्या मानेवर आणि पाठीवर अधीरतेने चुंबन घेऊ लागला आणि हळुवारपणे तिच्या कानात म्हणाला,
फक्त तूच अस्वस्थ नाही आहे, मलाही अस्वस्थ वाटत आहे. दोघांचेही शरीर असंच तडपण्यापेक्षा त्याला एक होऊ दे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत माझी आठवण आली नाही? तुम्ही मला इथे एकटी तडपडवत ठेवून दुसरीकडे कुठेतरी पार्टी करत बसला होता. प्रिया नशेत हे सर्व बोलली, कारण राजचे ओठ अजूनही तिच्या पाठीवर फिरत होते. तिला स्वतःकडे वळवत राजने तिच्या मानेचे चुंबन घेतले आणि म्हणाला, जर तुला वेदना होत असतील तर मला वेदना होतात. जर तू प्रेमासाठी जळत आहेस तर मीही जळत आहे. पण मला ते दाखवायला आवडत नाही आणि जरी तू ते दाखवले नाहीस तरी मला ते आवडणार नाही. कधी कधी मी तुझा हा साधेपणा, ही निरागसता सहन करू शकत नाही. मला भीती वाटते की मी कदाचित नियंत्रण गमावून तुला दुखावेल. आता हा नशेचा असर होता किंवा प्रेमाचा असर होता, पण राज आज वेगळ्याच मूडमध्ये होता. प्रिया आता राजला थांबवू शकली नाही. राजने त्याचे आणि प्रियाचे सर्व कपडे काढले आणि स्वतःला आणि प्रियाला टॉवेलमध्ये गुंडाळून खोलीत आणले. राजने प्रियाला आपल्या मांडीवर घेतले आणि प्रियाने तिचा चेहरा राजच्या छातीत लपवला होता. राजने प्रियाला बेडवर झोपवले आणि स्वतः जमिनीवर उभा राहून प्रियाकडे पाहू लागला. जेव्हा प्रियाला राज तिच्यावर जाणवला नाही तेव्हा तिने डोळे उघडले तर राज तिच्यासमोर उभा होता आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. प्रियाला त्याचे डोळे तिच्यावर सहन होत नव्हते, पण तिला राजला स्वतःपासून दूर ठेवायची नव्हते. म्हणून प्रियाने तिचे हात पसरले आणि प्रेमाने राजला तिच्याकडे बोलावले. राजचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि तो बेडवर गेला आणि प्रियाच्या मिठीत शिरला आणि प्रियानेही त्याला मिठी मारली. राज प्रियाच्या संपूर्ण चेहऱ्याचे चुंबन घेत होता आणि प्रिया त्याच्या मादकतेने घायाळ होत होती. आणि ही संधी पाहून राजने प्रियाच्या शरीरावरून टॉवेल काढला आणि प्रियाने आता राजलाच आपल्यावर ओढले. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. दोघेही एकमेकात हरवून गेले होते. ते एकमेकांच्या इंचाची काळजी घेत होते. जेव्हा मिलनाची वेळ आली तेव्हा प्रिया वेदनेने कळवळू लागली, पण राजने तिची प्रेमाने काळजी घेतली. आणि जेव्हा प्रियाला आराम मिळाला तेव्हा तिने राजवर चुंबनाचा वर्षाव केला आणि दोघेही एकमेकांमध्ये विलीन झाले. राजने ते सर्व काही केले ज्याने प्रियाला लाज वाटत होती, पण राजने तिला न दुखावता तिच्यावर प्रेम केले. आणि एक वेळ अशी आली की दोघेही थकले होते आणि त्यांनी झोपेत एकमेकांना मिठी मारली. सकाळी प्रिया बेडवर सरळ झोपली होती आणि राज तिच्या कमरेजवळ झोपला होता. सकाळी जेव्हा प्रियाला तिच्या कमरेवर थोडे वजन जाणवले तेव्हा तिने हळूच डोळे उघडले आणि तिच्या ओठांवर हास्य पसरले. राज तिच्या कमरेजवळ झोपला होता आणि यावेळी त्याचा चेहरा कठोर नव्हता. तो आरामात झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. राजकडे पाहून प्रियाला काल रात्रीच्या प्रत्येक गोष्टीची आठवण येऊ लागली. राज अचानक बाथरूममध्ये आला. मग त्याचे प्रेमाचे पण प्रियाला त्रास देणारे शब्द आणि मग भेटीचा क्षण. हे सर्व विचार करत प्रियाने तिच्या दोन्ही हातांनी बेडशीट घट्ट धरली आणि तिचा चेहरा एका बाजूला वळवला आणि हसायला लागली. तिचे शरीर आणि मन उत्साहाने आणि भरून गेले होते. हे सगळं विचार करूनही प्रियाचा श्वास जो नियंत्रणात होता तो अनियंत्रित झाला, कारण राज जागा झाला होता आणि प्रियाने तिचा चेहरा एका बाजूला वळवला होता. त्यामुळे मानेची एक बाजू स्पष्ट दिसत होती आणि राज त्या जागेचे चुंबन घेत होता आणि एका हाताने प्रियाच्या मनगटावर हात फिरवायला लागला. प्रियाने वेळ वाया न घालवता राजला आपल्या मिठीत घेतले. तिला फक्त राजने नेहमीच असेच आणि अशाच प्रेमाने तिच्यासोबत राहावे अशीच इच्छा होती. राजनेही प्रियाला घट्ट मिठी मारली. तो बाजूला झोपला आणि प्रियाला स्वतःकडे वळवले आणि मग तिला किस करू लागला. प्रियाला माहीत नाही का, पण तिला अचानक खूप रडावंसं वाटलं. रडण्यासोबतच तिच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू येत होते. हे ऐकून राज थांबला आणि प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते, पण जेव्हा राज असाच थांबला आणि तिच्याकडे पाहत राहिला तेव्हा ती घाबरली की राज तिला शिव्या देईल. काय झालं, मी तुला दुखावलं का, राजने प्रेमाने विचारले. प्रियाने लगेच नकारात मान हलवली. मग तू का रडत आहेस, राज भुवया जोडत म्हणाला. असंच, प्रिया निरागसपणे म्हणाली. वेडे लोक असेच असतात आणि रडतात. तू वेडी आहेस का, राज कठोर स्वरात म्हणाला. नाही, मी वेडी नाहीये. तुम्ही कालपासून माझ्यावर प्रेम करत आहे ना, म्हणून मला रडायला आलं. स्वतः पागल नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रियाने खूप प्रेमाने राजला खरे कारण सांगितले. राज काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला. ती इतक्या निरागसपणे सत्य बोलली की समोरच्या लोकांना हसणे थांबवता आले नसते, परंतु राजने स्वतःवर कंट्रोल ठेवले होते. जेव्हा मी माझे प्रेम व्यक्त करतो तेव्हा तू रडायला लागतेस. राज बाजूला पडून प्रियाशी बोलत होता आणि त्यावेळी तो शर्टलेस होता.
नाही, कधी कधीच तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करता म्हणूनच मला रडावंसं वाटलं, प्रियानेही उत्तर दिलं. प्रियाचे उत्तर ऐकून राज सरळ झोपला आणि वर पाहू लागला. नाहीतर त्याने प्रेमाच्या आवेगात प्रियाच्या ओठांना किस करून चावले असते. पण त्याच्याकडे सर्व काही आणि प्रत्येक भावना कंट्रोल करण्याचे कौशल्य होते. राज मागे फिरल्यानंतरही प्रिया तिच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती आणि राजला हे माहीत होते. तू असं काय पाहत आहेस? राजने म्हटले. तुम्हाला का? तुम्ही उत्तर दिले नाही म्हणूनच. आता प्रिया मध्ये थोडीफार हिंमत आली होती राजशी प्रश्न करायची. कशाचे उत्तर? राज प्रियाकडे पाहत म्हणाला. ते हे काय आहे ते मला स्पष्ट सांग. प्रिया लवकर उत्तर देईल म्हणून राज मुद्दाम कठोर स्वरात म्हणाला आणि तेही पूर्ण निरागसतेने. तुम्ही प्रेम कधी कधीच का व्यक्त करता याचे उत्तर तुम्ही दिले नाही. हे बोलून प्रिया ही पटकन दुसरीकडे वळली आणि राजला राग येऊ नये म्हणून झोपली. प्रियाने वळताच राज हसला, पण दरवेळीप्रमाणे प्रियाला याची जाणीव नव्हती. जर तो चेहरा पाहून प्रश्न विचारला आहे तर उत्तर ऐकण्यापूर्वी तो तोंड का फिरवले? राज म्हणाला. राजचे ऐकून प्रिया पुन्हा मागे वळली, पण तिला नीट झोपण्यापूर्वीच राजने तिला जवळ ओढले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. राजला तिच्याकडे असे पाहत असल्याचे पाहून प्रियाही त्याच्या डोळ्यात हरवून गेली. हे रडणं पडणं माझ्यासमोर नको करत जाऊ, मला हे सगळं अजिबात आवडत नाही. राजने हे कठोर स्वरात म्हटलं नाही, पण प्रेमानेही म्हटलं नाही. बिचारी प्रियाने फक्त हो म्हणून मान हलवली. आणि प्रेमाबद्दल जर मी नेहमीच प्रेम करत राहिलो तर मी कधी काम करेन? मी जसा आहे तसाच राहू दे मला. माझ्याशिवाय कोणीही मला बदलू शकत नाही. म्हणून तुलाही हे माहीत असले पाहिजे, कारण मग तुझ्या अपेक्षा असतील आणि जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर तू म्हणशील की मी तुला दुखावले. राजचं बोलणं ऐकून प्रियाचा चेहरा फिकट पडला, पण तरीही तिने हो म्हणून मान हलवली. राजला तिचा उदास चेहरा आवडला नाही, पण तरीही त्याने काही न बोलता प्रियाच्या डोक्याचे चुंबन घेतले. प्रियाला याचा अंदाज नव्हता म्हणून ती ओल्या डोळ्यांनीही हसली. काही वेळाने प्रिया आंघोळीसाठी गेली आणि राज त्याच्या पार्टनरसोबत फोनवर बोलू लागला, कारण तो काही बिल्डरसोबत गुंतवणूक करत होता आणि त्याला सर्वत्र त्याचे नाव प्रस्थापित करायचे होते आणि त्याला प्रत्येक व्यवसाय पुढे न्यायचा होता. प्रियाच्या बाहेर आल्यानंतर राज बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला, कारण त्याला रेस्टॉरंटमध्ये जायचे होते आणि त्याच्या पार्टनर्सकडेही, जे त्याचे मित्र होते, त्यांच्याकडेही जायचे होते. राज आंघोळ करत असताना प्रियाने त्याचे कपडे काढले आणि बाजूला ठेवले आणि थोडे फ्रेश होण्यासाठी खोलीच्या बाहेर गेली. तिला बाहेरील भिंतीवरील चित्रे आवडली आणि ती पाहत ती 5व्या मजल्यावर गेली. जेव्हा राज बाथरूममधून बाहेर आला तेव्हा तिथे प्रिया नव्हती. त्याला आश्चर्य वाटले, कारण खोलीत अशी तर कोणतीच दुसरी जागा नव्हती जिथे ती जाईल. राज पटकन कपडे घालून प्रियाला फोन करतो, पण प्रियाचा फोन खोलीत होता आणि हे पाहून राजचं डोकं खराब झालं आणि त्याला राग आला. त्याच वेळी त्याला फोन आला आणि त्याला अर्जंट तिथे जायचे होते, कारण त्याचे काही खूप महत्त्वाचे काम होते. राजचा राग वाढत होता. एकीकडे प्रिया दिसत नव्हती तर दुसरीकडे फोन देखील खोलीत होता आणि त्याला लवकर जायचे पण होते. तो बाहेर गेला आणि तिला शोधू लागला आणि शेवटी ती त्याला 5व्या मजल्यावर सापडली. तिथे ती एका मध्यम आकाराच्या फिश टँकजवळ गुडघ्यावर बसून रंगीबेरंगी माशांचा आनंद घेत होती आणि त्यांना खायलाही घालत होती. पण यावेळी राजला तिच्यात कोणतीही निरागसता दिसत नव्हती. तो यावेळी खूप रागावला होता. तो पटकन ती प्रियाजवळ आला आणि तिचा हात घट्ट धरून तिला वर ओढले. प्रिया घाबरली आणि धान्याचा डबा खाली पडला आणि सर्व धान्ये सांडली. तुला बाहेर यायला कोणी सांगितलं होतं? हां, आणि आली तर आली. तुझा फोनही आणला नाहीस. तुला काय वाटतं मी वेडा आहे की मी तुला इकडे तिकडे शोधत राहावं? मी खूप वेळापासून तुला शोधत आहे. मला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तुला माहीत आहे का मला किती उशीर झाला आहे? राज रागाने म्हणाला. माफ करा, भीतीने रडत प्रिया एवढेच म्हणाली. परत रडणं, बस एवढेच माहीत आहे तुला. बस चुका करायच्या आणि सॉरी म्हणायचं. प्रिया काहीच बोलली नाही आणि फक्त अश्रू भरल्या डोळ्यांनी राजकडे पाहत राहिली. पण राजने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या ड्रायव्हरला फोन करून सांगितले, मॅडम खाली येत आहेत, त्यांना घरी सोड, मी दुसऱ्या गाडीने जातो. एवढं बोलून राजने फोन ठेवला. खाली जा, ड्रायव्हर तुला घरी घेऊन जाईल, राज जड आवाजात म्हणाला. तुम्ही नाही येणार? प्रियाने घाबरून विचारले. राजने फक्त तिच्याकडे खूप गंभीर नजरेने पाहिले. सॉरी, मी विसरलेच होते की तुम्हाला लवकरच कुठेतरी जायचे आहे, असे म्हणत प्रिया पायऱ्यांकडे निघाली. तू कुठे चालली आहेस? राजने पुन्हा कठोरपणे विचारले. खाली, प्रिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. तर लिफ्ट नाही आहे का इथे? लिफ्टने जा, राज कठोर आवाजात म्हणाला. मला एकटीने लिफ्टमध्ये जायला भीती वाटते.
प्रिया म्हणाली, घाबरण्यासारखे काय आहे, काही होणार नाही, लिफ्टने जा. यावेळी राज थोडा रागात होता. त्याला निघायला उशीर झाला म्हणून नाही, तर प्रिया त्याला न सापडल्याने घाबरला होता आणि ती न सापडल्याने तो खूप अस्वस्थ वाटत होता, जो आता रागाच्या स्वरूपात बाहेर पडत होता. पण नंतर राजला वाटले की त्यानेही लिफ्टने जावे, पण तो रागाने तोंड फिरवून उभा होता, ज्यामुळे त्याला माहीत नव्हते की प्रिया आधीच लिफ्टमध्ये गेली आहे. राजने पाहताच लिफ्टचा दरवाजा बंद होऊ लागला आणि प्रियाचे अश्रूंनी डबडबलेले डोळे राजकडे पाहत होते. राजचे हृदय वितळून बाहेर येईल असे वाटत होते. तो लिफ्टकडे धावला, पण लिफ्ट बंद झाली होती. तो फक्त खाली जाणाऱ्या लिफ्टकडे पाहत राहिला, पण लिफ्ट 4थ्या आणि 3ऱ्या मजल्याच्या मध्ये अडकली. हे पाहून राज घाबरला आणि लिफ्टमध्ये असलेली प्रियाही घाबरली. राज आणि प्रिया दोन्ही एकाच वेळी बटणे दाबत होते, पण काहीही होत नव्हते. राजने पटकन प्रियाला फोन केला. हॅलो, प्रिया रडत म्हणाली. लिफ्ट अडकली आहे राज, खरं सांगते मी काही केलं नाही. प्रिया म्हणाली. प्रिया शांत हो, रडू नकोस, मी आहे ना, मी सगळं लवकर व्यवस्थित करेल. दुसरी लिफ्ट असूनही राज काहीही विचार न करता पटकन मजल्यावरून खाली आला. 3ऱ्या मजल्यावर आला आणि लिफ्टची काळजी घेणाऱ्या गार्डला बोलावलं. काय झालं, किती वेळ लागेल, राज रागाने म्हणाला. सर, माझ्याकडे चाव्या आहेत, पण लिफ्टमध्येच अडकली आहे, मी काय करू. अरे मी काय करू काय, माझी बायको आत अडकली आहे. प्रिया तू ठीक आहेस ना, राजने फोनवर चिंता व्यक्त करताना म्हटले. मी ठीक आहे, प्रिया एवढंच म्हणाली, पण तिच्या बोलण्यावरून राजला समजलं की ती किती घाबरली आहे. आता राजला स्वतःवर राग येऊ लागला. सर, कृपया मॅडमला सांगा की जास्त बटणे दाबू नका, नाहीतर जर लिफ्ट लवकर खाली जाऊ लागली तर मॅडमला काहीतरी होऊ शकते. अरे तोंड बंद कर, मी या दिवसासाठी इतके पैसे खर्च केले का. राजला पुन्हा राग आला, पण त्याने प्रियाला शांतपणे समजावून सांगितले की तिने काय करू नये. थोड्या वेळाने गार्ड 4थ्या मजल्यावर गेला आणि राजही त्याच्या मागे धावला. राजने भीतीने वरच्या 4थ्या मजल्याचे बटन दाबले. लिफ्ट खालच्या मजल्यावर जाऊ शकते असे समजून गार्ड खाली गेला, पण आता त्याची भीती किंवा प्रेम काम करत होते आणि लिफ्ट वर आली आणि उघडली. लिफ्ट उघडताच प्रिया घाईघाईने बाहेर आली आणि भीतीने धापा टाकू लागली, पण राजने तिचा चेहरा घट्ट धरला आणि वेड्यासारखा प्रियाच्या चेहऱ्यावर किस करू लागला आणि शेवटी ओठांवर एक खोल किस देत त्याने प्रियाला छातीशी मिठी मारली. प्रियाही त्याच्या मिठीत मोठ्याने रडू लागली, पण तिला माहीत नव्हते की राजचे डोळे देखील प्रियाला काही झाले असते तर या भीतीने ओले झाले होते. मी ठीक आहे राज, प्रिया राजच्या मजबूत घट्ट मिठी सहन न झाल्याने राजला सांगते. प्रियाचे बोलणे ऐकून राजने पटकन डोळे पुसले आणि मग तिच्यापासून वेगळा झाला आणि खिशातून चष्मा काढून तो घातला. पुढच्या वेळी कधीही एकटीने लिफ्ट वापरू नकोस, राजने एक प्रकारे ऑर्डर दिली होती. हे ऐकून प्रिया त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण काही वेळापूर्वीच याच व्यक्तीने तिला लिफ्टमधून जाण्याची ऑर्डर दिली होती. काय विचार करत आहेस, तिला असे त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहून राज म्हणाला. तुम्ही स्वतः मला काही वेळापूर्वी सांगितले होतेस की मला फक्त लिफ्टने जावे लागेल आणि आता तुम्ही म्हणत आहेस की मला लिफ्टने जायचे नाही, म्हणून मी विचार करत होते की मी तुमचे कोणते शब्द ऐकावे. तिचे बोलणे ऐकून राजने त्याच्या मनगटी घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला, तुझ्यासोबत कोणीतरी असेल तेव्हाच लिफ्ट वापर, चल आता. असे म्हणत राजने प्रियाचा हात धरला आणि दुसऱ्या लिफ्टने खाली आला. दोघे खाली येताच राजसाठी दुसरी गाडी उभी होती. तू या गाडीने घरी जा, मी संध्याकाळी येईल, असं म्हणत राज पटकन गाडीत जाऊन बसला आणि काही सेकंदात गाडी जाऊ लागली. राजला गाडीतील आरशातून दिसत होते की प्रिया त्याच्या गाडीकडे पाहत आहे. राजने चष्मा काढला आणि त्याची एक बोट आणि अंगठा दोन्ही डोळ्यांच्या कोपऱ्यावर ठेवला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.